आपल्या गावरान ब्रो साठी आजचा टास्क होता RJ फॉर वन डे. नमस्कार मंडळी, कस काय? मी आहे मिरची आरचे पवन. मी आहे प्रेमाचा गुरु. रोखठोक बोलण्याहून करायचं ना. आपल्या सिटी सुंदरीजनी गावरान ब्रोजला दिलं जबरदस्त ट्रेनिंग. आरजे ना, त्यांचा चेहरा दिसत नाही कोणाला, त्यांचा व्हॉइस खूप महत्वाचा असतो. नमस्कार महाराष्ट्र आणि कसं काय मुंबई. आज आमचा हॉट टॉपिक आहे सुटी सुंदरीच्या समस्या. सगळ्यांना 98.3 रेडिओ मिरची FM स्टेशनवर बोलावलं गेलं. राम 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 मंडळी. नमस्कार, राम राम दादा. सिटीत गावागावातली पोरं आज आली आहेत 98.3 मिरची. आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? चला चला जाऊया. हाय नमस्कार. हाय हाय हाय. या 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 वेलकम टू द स्टुडिओ. आरजेने इथे बसायचंय. आरजेच्या पार्टनरने तिथे बसायचंय. बस बस आरामात. तिथे खटक्याचा बॉक्स होता, साऊंड सिस्टम चेक 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 चेक. म्हणलं आता गाणं म्हणायला होतात, काही नाही. कसं वाटतंय तुला आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन? सगळ्यात आधी कधी आलेलास का ह्याच्या आधी रेडिओच्या स्टुडिओमध्ये? नाही हो, ह्याच्या आधी कवा चालू नाही मी आज पहिल्यांदाच आलोय. फक्त रेडिओ, फक्त मोबाईलवर आपलं रेडिओ असतो का त्याच्यावर ऐकलो. पण तेव्हा जेव्हा ऐकायचं तेव्हा काय वाटायचं तुला? काय करत असतील आरजे? मला असं वाटलं की ह्याच्यात कोणतरी बोलत असेल, तुमच्यासारख्या मॅडम हा. आणि सर कोणतरी बोलत असतील. हा. एवढं बातम्या सांगतात, एक गाणं असतं आपलं. आणि तुला काय वाटलेलं की हे जे आरजे बोलतात हा, ते कोणी लिहून देतं की आरजे स्वतःहून बोलतात? आता कळालं की तुम्ही जे पहिलं लिहिताय मग ते बोलताय. सांगायचा मुद्दा हा आहे की आता तू आरजे आहेस, तर काही स्क्रिप्ट नसणार आहे इकडे. हा हा हा. आरजे रामा, हो, कसं वाटतंय नावापुढे आरजे लागल्यानंतर? आरजे म्हणजे एकदम ब्रँड झाला आणि वाटतं. हो, कठीण आहे आरजे बनणं, सोपी गोष्ट नाहीये. नाही, सोपं नाही ना. हा, मग माहितीये का किती कठीण पेपर आहे आज? कटिंग पेपर म्हणजे चेक चेक करायचे, आपलं डिटेल सांगायची पुरी. चेक चेक कशावर करायचंय? माईकवर? चेक चेक हे तर कधी नाही करायचंय माईकवरती. आमचा तास होता रॅपचा, ते चेक चेक करत होतं. मला अजून ते आठवण राहिलं हॅप. इथे तू रॅप नाही करणार आहेस ना आरजेच्या नाही, नावाखाली? आता एकदम फोकस द्यायचंय हा आपल्याला. आरजे बनायचं, आरजे म्हणून सगळं सांगायचंय. हा. काय वाटतं रे तुला आरजेचा फुल फॉर्म काय आहे? आरजे जाकी. हा, अर्धे जॉकी? नाही नाही. मग बाकीचे अर्धे कुठे गेले? तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव पवरून आहे का? हो, कसं माहिती मला सांग. बघितलं असेल तू. भविष्यकार आहे मी. सांगू मला भविष्य कसं कळालं? सगळ्यांनी बघा मला भविष्य कसं कळालं. पवनच्या हातावरती हे पहा त्यांनी चिन्ह काढलंय आणि त्याच्यात पी आणि पी लिहिलंय. हा पहिला पी पवनचा आहे, दुसरा पी कसला आहे? नाव काय आहे तिचं? मी तिला पिल्लू, पिल्ले आणि बच्चू म्हणत राहतो तिला. अथर्व, मला एक गोष्ट सांग की रेडिओ स्टेशन म्हटल्यानंतर आधी तुझ्या डोक्यात काय होतं आणि आता प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुला काय काय दिसते? असं काही सरप्राईज झालायस का तू? मी गावाकडे होतो ना आमच्याकडे, हा. तेव्हा असंच आमच्या घराशेजारी एक बाबांकडे रेडिओ होता. आणि ते रेडिओ आकाशवाणी लागायची पहिली. हा. ती गाणं मला लय आवडायचं, आकाशवाणी आकाशवाणी. तेवढंच म्हणायचो. पुढचं काही ते जाहिरात बिरात त्यांच्या लय असायच्या, कार्यक्रम, परत मिटिंग बिटिंग असायच्या. खूप ऐकून आलायस तू. म्हणजे आता सगळे लोक तुला ऐकणार आहेत. चालतंय, मला बी बघायचंय की मला बी किती ऐकायला लोक उत्सुक आहेत. हा. करूया सुरुवात. हा, 3, 2, 1 मी म्हणेन आणि त्यानंतर माझा आवाज बंद होईल आणि आरजे अथर्वचा आवाज येणार आहे 98.3 रेडिओ मिरचीवरती. तर तयार आहात तुम्ही? 3, 2, 1. 98.3 मिरची हॉट. गुड मॉर्निंग मुंबई. मी आपला लाडका मिरची आरजे DK भाऊ. 98.3 मिरची इज हॉट. विषय जरा कडक आहे कारण शो आपला दणका विषय. ते म्हणतात ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. नमस्कार महाराष्ट्र आणि कस काय मुंबई. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या 98.3 मिरची इट्स हॉट मध्ये. आणि आम्ही आज बोलणार आहे एका खतरनाक विषयावर, भीती आणि भूताटकीवर. भूताटकी म्हटलं तर भीती तर येतेच की. मी आहे मिरची आरजे पंकज. तुमच्या जीवनात काही
बदल घडवणारा गुरु. आणि मी आहे मिरची आरजे गुरली, जिची लाईफ मध्ये कधी प्रॉब्लेम संपतच नाही. हॅलो हॅलो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ रेडिओ मिरची मिरची 98.3 हॉट इट्स हॉट. हॉट. बोलायचं लिस्टर मी ऐकतात. आहे रामा सोनवणे. मिरची आर रामा सोनवणे. मिरची आरजे रामा सोनवणे आहे मी. एवढं तर गायडन्स मी कोणाला दिलेलं नाहीये. बघितलं माझा किती स्ट्रगल होतो काही करून घ्यायला. हाय हॅलो नमस्कार, कसं काय मंडळी. मी आहे मिरची आरजे पवन. तर मी आता प्रेमाचा गुरु. मी आता प्रेमाबद्दल तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आता करूया का सुरू गुलुगुलू. करूच या गुलुगुलू सुरू. पण मिरची आरजे पवन, मला सांगा की तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात, तर प्रेम म्हणजे नक्की काय? प्रेम म्हणजे प्रेम असतात. तुमचं आमचं सेम असतात. मंगेश पाडगावकर डायरेक्ट. येस, डायरेक्ट. आज आमच्या हॉट टॉपिक आहे सिटी सुंदरींच्या समस्या. मिरची आरजे अर्जुन, मला वाटतं तुझा माझ्याशी या मुद्द्यावर नक्कीच बदल. ते म्हणजे सिटी सुंदरींची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे गावरान ब्रोस. अरे अरे, इतके त्रास दिले. खूप काम करायचंय आज, कळेल आरजे बनणं किती कठीण असतं ते. पण मी 100% प्रयत्न करणार तुम्हाला आरजे बनवून दाखवायचा. मी खूप एक्साइटेड झालेलो, कारण आपल्याला पण एक नवीन संधी मिळते बोलायला. मी दिसणार नाही पण बोलणार, पण चुकीचं बोलायला नाही पाहिजे. ती एवढी पण भीती पण मनात होती माझ्या. हॅलो गाईज, मी मिरची आरजे विजय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या रेडिओ चॅनेलवरती, म्हणजेच 98.3 मिरची इट्स हॉट. पण आज मिरचीचा तडका देण्यासाठी मी मिरची आरजे विजय आणि मी मिरची आरजे अनुश्री चर्चा करणार आहोत नवरा बायकोचे रुसवे फुगवे. आम्हाला माहित आहे तुमच्याकडे बरेच तडके फडके मिरचीसारखे तिखट प्रश्न असतील, त्यामुळे कुठलाच विलंब न करता सुरू करूयात आजच्या प्रश्न उत्तरांची मैफिल. आरजे विजय, माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी. जर तुमचं लग्न झालं असतं आणि तुमचं आणि तुमच्या बायकोचे वादविवाद झाले असते, तर तुम्ही ते कसे सॉर्ट आउट केले असते? मी माझ्या बायकोला गुडघ्यावरती बसून गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचे 3 शब्द बोललो असतो, आय लव्ह यू म्हणून, आणि मी तिला इम्प्रेस केली असती. बापरे, वा, तुमच्या उत्तराने तर मी सुद्धा इम्प्रेस झालीये. हो, ए वाव, मला आवडलंय हे. तू खूप असं प्रॉपर आरजे टाइप सुरू केलंस यार. असं बोलणं झाल्यावरती म्हटलं आता गाडी आपली लागली 80चं स्पीड धरले म्हणलं. हे घाला आणि आता एक DJ गाणं प्रश्न वाजवून येणार आहे. हा? हेडफोन घातलं डीजेच वाजतो का सारखा? अरे अरे, चला, आता काय प्रश्न आल्यात. आधीच इथं पायात पाय नाही, तोंडात तोंड अडकायला आले, तोंडाची बोबडी बंद व्हायली. आता प्रश्न विचारल्या अवघड होईल म्हणलं. हॅलो ऋषिकेशराव. हा बोला, तुमचं नाव काय पहिला ते सांगा. रत्नदीप. कुठनं बोलताय तुम्ही? भंडारा मधनं. हा, भंडारा जिल्हा. हा, कशात तुम्ही? आम्ही तर ठीक आहे, तुम्ही कसं आहे सांगा बरं. हे ना, माझी एक गर्लफ्रेंड आहे ना. तुमची कल्पना आहे, मी काय करू? तुम्ही काय करू नका, पण तुमची थोडी मदत लागणार आहे पुढे, ऐकून तर घ्या. हा बोला. आमचं लई वर्षांपासून दफड आहे. तिचे घरचे ना काय ऐकत नाही. मला ना तिला आता पळवून न्यायचंय, लग्नाचं वय होऊन चाललं माझं. तर तुम्ही तुमच्या आखाड्यातले 3-4 पैलवान पाठवून द्याल का आमच्या मदतीला? अहो, काय ह्यासाठी पैलवान झाल्यात काय मला सांगा बरं. पुरीच्या बाबतीत नाही राव, लांबच राहतो. दुसरं काय आहे काय सांगा. दुसरं काय सांगणार, तुमच्याकडनं अपेक्षा होती राव आम्हाला. काहीतरी सोल्युशन द्या आम्हाला. ह्याच्यातून बघा, त्यांच्या आई बापांना जरा रिक्वेस्ट करा. तुमचा प्रयत्न बघितलेला की मी, तुम्ही स्टेज वरती करताना, पण ते काय तुम्हाला जमलं नाही तर आम्हाला काय जमायचं ते. हा, मग आता कसं सांगा बरं, मला जमतच नाही. मी पुरीसंग बोलतच नाही जास्त करून. एक तरी पाठवा पेलवान, तुम्ही स्वतः या ना. मग समोर बॉडीगार्ड सारखं उभं राहायचंय, बस बाकी काही नाही करायचं तुम्हाला. अहो, सगळं गाव आल्यावर मग मार खायला लागेल. एकटा का तर किती अडवायचं. तुम्ही जाशीला पळून पुरगीला घेऊन, आणि मी काय वाजवून बसू का तिथं? प्रेमा खातर तेवढं तर करायला पाहिजे की नाही भावाने? प्रेमा खातीर मी तर मार खाणार भाऊ कोणा. तर कोणी नाही येणार का तुमच्याकडे? अहो, पुरीच्या मॅटर मध्ये नाही भाऊ. दुसरा कुठला मॅटर आहे काय सांगा, येतो लगेच तुमच्यासाठी, काय बी करतो. बरं, मी काय म्हणतोय, विमाचं तर प्रकरण आता बाहेर चाललंय. आता मला काय वाटत नाही तुम्ही पण का मदत करून नाही राहिले. तर तुमच्या बरोबर त्या मॅडम आहेत ना, श्रुती मॅडम, त्यांच्यासोबत काही म्हणजे बोलणं वगैरे करून काही आपलं बघा. आता हाय ना एक, आणि दुसरीकडे चाललाय. आता काय करायचं. ठीक आहे मग, आभारी आहोत. धन्यवाद. हा, थँक्यू. वा वा, काढा हेडफोन काढा. फोन झालेला आहे. काय कसं वाटलं?
अहो हे काय विचित्र प्रश्न विचारतात. असेच येतात. रेडिओ जॉकी बोलण्याचं काम काय खायचं काम नाहीये. अहो खरंच तर बघा की अहो ते डोकं म्हण- खातात लोक. आता खाल्लं माझं. हॅलो. हॅलो हा भाऊ राम राम. राम राम भाऊ. बरं ऐक मी काय म्हणतो हा ते श्रेय दादा ते होते तिथं त्यांच्या बरोबर ओळख असेल ना तुझी. हा ओळखच नाही मी श्रेयस दादाले. अरे मग ते तू श्रेयस दादाला ओळखतो. हा श्रेयस दादा शाहरुख खानला ओळखतात. मग हा. मला शाहरुख खान बरोबर पिक्चर करायचं आहे. मग श्रेयस दादांना सांगून आपला जुगाड लावून दे ना. हो मनी कस काय ओळख राही. मनी ओळख राहिली असती तर मी कवत न गळू असतो तिकडे पिक्चर काढाले. बरं जाऊ दे माझा बॅलन्स संपलाय. हा. मी घेऊन देतो नंतर करतो ना. हा. 10 रिचार्ज मारलो होता ना. हा, हा. बॅलन्स संपून गेला. धन्यवाद फोन लावल्याबद्दल. गेला संपला फोन. कोण ओळखलं ना? अर्थातच तिचा चेहरा पण प्रसिद्ध आहे आणि तिचा आवाजही. लोक फक्त आवाजाचे बादशाह असतात, ती आवाजांची बादशाह आहे. येस, मेघना एरंडे जेव्हा कुठेही असते तेव्हा प्रत्येकाला भीती असते आणि प्रत्येकाला धाकधूक असते कुठल्या आवाजात काय ऐकू येणार आहे. चल भावा, सिटीचा शो आज आहे आणि मिरचीत हे सगळे भाऊ आरजे होणार आहेत. मिरचीचा मुर्गा तुम्ही ऐकला असेलच ना. सो जरा मेघनाच्या आवाजामध्ये त्यांचा आणखीन वेगळा मुर्गा करायला काय हरकत आहे. हॅलो. बोला ताई. नमस्कार दीपकजी. नमस्कार नमस्कार. आरजे दीपक मिरची. आरजे मिरची मिरची आरजे दीपक. ऍक्च्युअल अर्जुन आहे का खरं अर्जुन आहे? ओरिजिनल अर्जुन आहे मॅडम. आई म्हणजे त्याचे असे केस लाल लाल आहेत आणि तो खूप भारी दिसतो. तो वाला अर्जुन आहे ना? हो तोच मॅडम तोच. मला एक चिमटा काढा ना प्लीज. विजय. हा हाय. आरजे विजय मॅडम, तुमचा प्रश्न सांगा प्लीज. अच्छा बाकी बोलायचं नाही का? प्रश्नच. बरं होय. आता तू म्हणतोयस ना प्रश्न, तर मी आता फक्त आणि फक्त प्रश्न विचारणार. माझा नवरा माझ्याच्यानी इम्प्रेस होत नाही आणि मी पण त्याच्यानी इम्प्रेसच होत नाही. त्यांना एक डेट सरप्राईज करा की मॅडम. तुम्ही गुडघ्यावरती बसून एखादं गुलाबाचं फुल देण्याचा नाही, प्रयत्न करून. गुडघे खूप दुखतात माझे. आई आई गुडघ्यावर नाही बसू शकत. काय करू? मग उभा राहून पण देऊ शकताय तुम्ही. नाहीतर त्यांच्यासाठी एखादी शर्ट बिर्ट खरेदी करू शकताय मॅडम. पण मी का करू? आता नवरा तुमचा आहे मॅडम. तुमच्या ह्यांची आवड काय माहिती का? नुसते पिळ्या देतात मिशांना. काय करायचं सांगा अशा माणसाचं. मग त्यांचं मिशांवरती प्रेम आहे भरपूर. मिशीशीच लग्न करायचं ना मग. मुच नाही तो कुछ नाही मॅडम. मुच नाही तो कुछ नाही, पण मग टोचतात ना. कधी टोचतात मॅडम? ते तुम्हालाच माहिती. तुमच्या मिशा आहे. अहो पण तुम्ही माझ्याकडलाच आला नाही, तुम्हाला कसे कळणार मिशा टोचायचा? नाही नाही, तुम्ही माझं काही सॉल्व्ह केलेलं नाहीये. मला काय हे पटलेलं नाहीये. विजयजी कट्टी आहे मी तुमच्याशी. कट्टी, एकदम कट्टी, साफ कट्टी. तुम्ही बट्टी पण नाही केली. बाय. त्या मॅडमनी तर फोन कट केला. म्हणजे आपला एक लिस्नर केलेला आहे, तर त्या लिस्नरना परत बोलवण्यासाठी तू त्या मॅडमना काय सांगशील? काहीतरी सांग बाबा. माझे लिस्नर जात आहे तिकडे मिशीच्या नादात. मॅडम प्लीज तुमचं तुम्ही नवऱ्याचं तुम्ही दोघांनी बघून सॉल्व्ह करा, कारण मला ताप होते की माझ्या मिशा तुमच्यामध्ये येतात. आरजे दीपक मिरची बरोबर. मी प्रोड्युसरची बायको आहे बरं का. हो. तर आम्ही होम मिनिस्टर. आम्ही सांगू तेच. मी सांगणार तोच हिरो घ्यायचा. बरं. तर मी बोलले आपल्याला दीपकच पाहिजे भाई. हो. काय वाटतं, करणार ना काम? करणार 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 100%. तर मी काय बोलते, आपण आता आम्हाला दिसत नाही आहात तुम्ही, शूट नाही करू शकत, तर फक्त रेकॉर्ड करून ठेवते. तुमची परमिशन आहे ना, परवानगी आहे ना, रेकॉर्ड करू चालेल? करा 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 बिंदास करा रेकॉर्ड. तर वाक्य आपण असं घेऊया, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते, नाम है शहनशाह. हा असं आपण एक घेऊया का? आणि ते मराठीमध्ये ना तुम्ही मला बोलवून दाखवा बरं का. पहिलं तुम्ही हेच वाक्य मराठीमध्ये चिडून बोला. चिडून. नात्यात तर मी तुझा बाप आहे, कारण नाव आहे माझं दिप्या. खरं सांगा, हे कोण बोलत होतं आता? मी मिरची आरजे डीके भाऊ. वाव, फार फार सुंदर. आता जरा लाडात प्रेमाने बोलून दाखवा ना. नात्यात तर मी तुमचा
बाप आहे तर नाव आहे माझं दीपक. किती भारी. आता मी तुम्हाला बाय करते तर जरा वाईट वाटू दे तुम्हाला. बाय बाय. ताई, नका सोडून जाऊ मला. बाय टाटा. विसरू नकोस भावा. मी नाही 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 मनापासून जपून ठेवीन तुम्हाला. नाही प्रेम नाही भावा, जिंकून ये भावा. मनापासून ट्रॉफी घेऊन येणार कांद्यावरनं ताई. बाय चालतो. बाय. बाय बाय. हॅलो आम्ही आजी बोलते. आजी नमस्कार. काय झालं माहिती का, माझी नातवंड आहेत ना, ती परदेशात असतात बर का, आणि मी एकटीच राहते रे. बरीच वर्ष झालं मी एकटीच राहते. आई मी आहे ना तुझं नातू, मी तुझ्यासाठी येईन तुला भेटायला. म्हणूनच तुला कॉल लावला बघ. मला इतकं बरं वाटतं ना तुला बघून. हा. पण तुला खरं सांगू का, मी एक तू आला होता ना तेव्हा असा एकदम मोकळा होता, छान करत होता. मग अचानक आता तू शांत शांत का झाला बरं आता? आता मेंटर बदललं होतं ना, त्या मग 2 दिवस मी थोडं मला धक्काच बसला होता, त्यामुळे मी 2 दिवस शांतच होतो. नाही पण मला काय वाटतं, तुझी जी मेंटर आहे तिच्यावर थोडा विश्वास ठेव. तिच्यावर विश्वास आहेच ना. ती खूप चांगली आहे गायत्री मॅडम, मला चांगली शिकवती. हे बघ, असं एकटं एकटं राहायचं नाही, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहा. मला तुला ना टास्क खेळताना बघायचंय आणि जिंकताना बघायचंय बरं का. नक्कीच आई, तुमच्यासाठी नक्कीच जितन, नक्कीच. तुमचा आशीर्वाद राहू द्या फक्त माझ्या पाठीमागं. खूप खूप शुभेच्छा पवन बाळा, जिंकून ये रे बाबा. थँक्यू आजी. थँक्यू आजी. तुझी ओळख नाही पाळख नाही, म्हातारी आजी तुला फोन करून म्हणते की पवन तू टास्क मध्ये जिंकावस, असं मला वाटतं. असं कोणी आपल्यावर प्रेम करतं तेव्हा कसं वाटतं? मला तर असं कोणी मला फोन लावला का तर माझ्या आई वडिलाचं काय होतं पहिले. आई वडील कुठे असतात? आई वडील नाही मला. तू कधी आई वडिलांना बघितलंच नाही? आई वडील कॅन्सरने मारून घेतली, 1च वर्षात दोघं बी गेले. तर मी असं मला कोणी फोन केला का आजी विज्जीना तर मला रडू येतो, कारण मी कधी राहिलो नाही असं बाहेर कुठं. तू किती वर्षाचा होता आई वडील वारले का? तेव्हा मी 9-10 वर्षाचा. माझ्या मम्मी पप्पा त्यांचं दुखत होतं ना, तर मी काही वेळेस मम्मीचा बी फोन आला तर मी मम्मीला म्हणायचो गोळ्या वगैरे घेतले का टाइमवर घेत जा. तर त्यावेळेस मला खरंच त्यांची आठवण आली. ती दिसते का आई? दिसते अशी आठवते? नाही. वडील आठवतात? हो. समजा आता आपण इथून अशा आपल्याला देवाने एक आशीर्वाद दिला की तुझ्या आई वडिलांना फोन लावता येईल, समजा फोन लागला, काय बोलशील आई वडिलांची? मी म्हणून तुम्ही पटकन या इथं. परत या. नक्कीच तू त्यांची स्वप्न पूर्ण करशील हा विश्वास आम्हाला तुझ्यावरती आहे. आरजे म्हणजे काय की जो लोकांच्या भाषेत बोलतो, आणि ते तुला खूप छान जमलं. तू लोकांच्या भाषेत बोलला. त्या आजींशी मारलेल्या ज्या गप्पा आहेत त्या गप्पा मला खूप आवडल्या. सो तू एक चांगला आरजे नक्कीच भविष्यामध्ये होऊ शकशील. बाबा एकामागे एक तुला मेसेज येत आहे बाबा. हा प्रश्न पाठवलाय बबलूनी. बबलू तुला विचारतोय की पंकज तू ऑर्गॅनिक भाजीपाला पिकवतोस, ऑर्गॅनिक म्हणजे कसलीही मिलावट न केलेला, तर मला सांग की ऑर्गॅनिक भाजीपाल्यामध्ये आणि तुझ्या मेंटॉरमध्ये अशा कुठल्या 3 गोष्टी तुला साम्य वाटतात ज्याच्यामध्ये मिलावट नाहीये, त्या प्युअर आहेत? मला तर असं वाटतं की जे माझी मेंटर आहे ते म्हणजे कसं सारखं म्हणजे मजा मस्ती वगैरे करत असते. बर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आपण जेवढं लागतो तेवढंच खातो. माझी मेंटर आहे ना हे खूपच जास्त अरे साम्य नाही, हा विरोधाभास आहे. या प्रश्नांची तुला उत्तर द्यायची आहेत. तुला याकरता आलेला प्रश्न खूप छान प्रश्न आहे. तो प्रश्न तुला विचारलेला आहे कादंबरी नावाच्या मुलीने. ती असं म्हणते की तू जेव्हा रेवती सोबत होतास तेव्हा तू एकदम दबला गेलेला, घाबरलेला असं दिसायचं. आता जोआना सोबत आहेस तर एकदम खुललेला आहे तुझा चेहरा. तो याबद्दल तू काय सांगशील? मेंटॉर बदलल्यामुळे तू खुललास का? आणि तुझ्यावरचा जो रेवतीचा कंट्रोल होता त्या कंट्रोलमुळे तू दबावामध्ये होतास का? मला असं वाटायचं बा म्हणजे का जाऊ बा दार दगड ठेवले बा, असं म्हणजे एकदम दाबून ठेवले बा असं वाटायचं. पण मेंटर बदलले तर जवाना मॅडम भेटली मला, मग असं खुललो मी. गुलाबाची कळी खुलती ना, क्या बात आहे. कसं फुललो मग त्यावर पूर्ण फुललो मी. आणि तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध आता सगळ्या महाराष्ट्रात पसरतोय. हो आता म्हणजे आता भरपूर करतो मी आता. वा वा, आता लईच फुललो मी लईच. चला मग तुझ्या बोलण्याने तुझे मेंटर पण फुलल्या. त्यांचा चेहरा बघ. मेंटर बी खुश आणि मी बी तू पण खुश आहेस? एकदम खुश, एकदम हॅपी आहे मी. क्या बात आहे. तर थोडक्यात ऐकूया आपण मिरची आरजे सुभाषदांचे जामखेडचे अनुभव. सुभाषदा,
आम्हाला तुमचा कोणता तरी पर्सनल अनुभव सांगता का? एक दिवशी जामखेड गावामध्ये आमचे कोप्या होत्या आणि मी घरामध्ये झोपलो होतो. 12-12:30चा टायमिंग होता. तर आमच्या घरातली कुत्री अचानक करून आवाज दिला. मी म्हटलो जुली 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 म्हटल्या का पाकडीमध्ये कडकड कडकड आवाज आला का मी तिकडे वळून बघितल्यानंतर 2 पाय दिसले आणि 2च मिनिटामधून तिथून डायरेक्ट गायब. बापरे, माझ्या अंगावर तर काटा आला सुभाषदा. तर मग आता ह्याला भीती म्हणायची का भूताटकी म्हणायची? हे रहस्य कदाचित रहस्यच राहणार. मी खूप एक्साइटेड आहे तुला प्रश्न विचारण्यासाठी. तू तयार आहेस का उत्तर द्यायला? 100%. हा, रोखोक उत्तर पाहिजे पण. रोखोक आपलं चला, कायम सगळं होऊन कामं जाऊ देत. रोखोक. चला, तर शालिनीनी मुंबईवरनं तुझ्यासाठी एक प्रश्न पाठवलेला आहे. मुंबई मेन्शन मध्ये असे कोणते 3 स्पर्धक आहेत हा. ज्यांनी कोणताही मुखवटा न घेता खरं लोकांसमोर यायला हवं असं तुला रोखोक वाटतं? दिप्या घरी काय करतो नीत काय करतोय ते आमच्यापाशी एक बोलतो आणि तो शो वर एक दाखवतो. त्याचं एक चाललंय जरा. आणि परत पैलवानाचं बी तसंच आहे. पैलवान तिकडे त्यांची म्हणजे घरदार तो सांगतो पोरांना इथं बी शो मध्ये आमचं असं आहे आमचं तसं आहे. आमचं तर तसं नाही. आम्ही हाय तरी येईल सगळं काही. मग ते रिअल नाही तसं तुला वाटतं? ते बोलून दाखवतात दादूवर आमच्या घरी एवढं आहे आमच्या घरी तेवढं आहे. आणि ती शो मध्ये परत कॅमेरा समोर वेगळं बोलणार. आणि तिसरं कोण आहे? आणि तिसरं सांग मनात जे नाव आलंय ते सांग. मनात खोटेपणा नाही. आरजे यू हॅव टू बी ट्रू. ते नाव आहे तसं. अरे नो फिल्टर रोखोक आहेस तू, एवढा विचार हो काय की. करतोय? तिसरं पण सांगून टाक रे रोज. तिसरा ऐश्वर्या हा, आणि पवन. आता वेळ आलेली आहे मी सांगायची की मला तुझं आरजेइंग कसं वाटलं. तर छान केलंस तू. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला पण मजा आली आणि ऑल द बेस्ट तुम्हाला शो साठी. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाय बाय. मी मिरची RJ ऋषिकेश. आणि मी मिरची आरजे श्रुती निरोप घेत आहोत. तुमचा आम्हाला खूप भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. सपोर्ट करा. चला तर आम्ही साइन ऑफ करतोय. 98.3 मिरची इट्स हॉट. खूप मजा केली म्हणे तुम्ही सगळ्यांनी. हा? कसं होतं? आवाज आहे रामा, तू सांग. माझ्याकडनं आला खानदेश कडून फोन. अच्छा. मला बी पिक्चर काढायचा आहे. हा. शाहरुख खान संग काढायचा आहे. तुमची ओळख केली मोठ्या माणसांसंग, श्रेयस दादा. हा. ते श्रेयस दादा कधी जमलं ना आपलं नाव सांगून द्या. काय नाव सांगितलं तेच कळलं नाही. अच्छा. घरामध्ये मुखवटे लावून कोण कोण फिरतं? लाईव्ह होतं रेडिओवर. असू दे की मग दीपक आहे पैलवान आहेत. अच्छा, मुखवटे लावून का फिरतात पैलवान? मी मला वाटलं ती मी सांगितलं ते. असं म्हटल्यावर माझं मस्तकच भेटलं. कारण की मी आजपर्यंत असं कोणा सांगायचंच वागाय नाही. जेव्हा त्याचं काम असतं तेव्हा तो गोड बोलतो आणि जेव्हा त्याचं काम नाही झालं की तो वाकड्यात शिरतो लगेच. पण तू घरात का नाही सांगत आम्हाला? मग कोणाला? आम्हाला काय की तुमचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. घरात तुमच्यावर बोलायला मला टाइमच नसतो. बापरे. मी मुकुटा चढवतो खरं. मी माझ्या आई कडक लक्ष्मीचा मुकुटा चढवतो. असं लोकांसारखं खोटेपणाचा मुकुटा नाही चढवत. सगळ्यांचंच मी ऐकलं रेडिओवर आज तुम्ही जे काय परफॉर्मन्स दिला आणि आपले जे तिकडे RJ होते त्यांनी सुद्धा ऑफकोर्स सगळं व्यवस्थित बघितलं. आणि आज त्यांनी जो मला माझ्याकडे रिझल्ट पाठवला आहे त्या रिझल्टप्रमाणे आज पहिल्या नंबरवर 2 जोड्या आहेत. 2 जोड्या फर्स्ट आल्या आहेत म्हणजे काहीतरी भारीच. पहिली जोडी जी आहे ती आहे विजय आणि अनुश्री. अनुश्री आणि विजय जिंकल असं वाटलेलं नव्हतं. काय नेमकं RJला प्रपोज करून आला काय येऊ. प्रत्येकाला बोलून दाखवलेलं की मी टास्क मारणार जिंकणार आहे, कारण मला करणंच भाग होतं ते. पहिल्या क्रमांकाची दुसरी जोडी आहे ती आहे ऋषिकेश आणि श्रुती.
पाहायला मला चकित झालो मी. चकित म्हणजे काय, डोळे असे की काय? तुम्हाला माहिती आहे त्याचा अर्थ आहे की तुम्ही नॉमिनेशनमधनं सेफ आहात. ओके, तेव्हा माझ्या मनात एकच विचार आला, गुरलीन टास्क जिंकलोय असं माझ्या मनात आत मी ठेवलेलं, पण तिला तोंडावर बोलून दाखवलं नाही. दुसरा क्रमांक ज्या जोडीचा आलाय त्या पण 2 जोड्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाची पहिली जोडी आहे अथर्व आणि रेवती. माझी खुशी अजून डबल होती की हो 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 बॉटम मध्ये असायचो आम्ही आणि आता डायरेक्टली सेकंड. आणि दुसऱ्या क्रमांकाची दुसरी जोडी आहे अर्जुन आणि जोयाना. मी शॉक्ड. म्हणजे अर्जुन आणि जोआना रेडिओ बोलायच्या टास्कला. अर्जुन, जोयाना तुझी मेंटर झाल्यापासून जो काय तू खुललायस ना त्याला प्रश्नच नाहीये. म्हणजे गुलाबाच्या कळीवाणी. मी पडलो असतो आता खुर्चीवरून. बरोबर आहे सर, भरपूर खुललो मी. जोयाना काय काय जादू केलीस तू? तर जेवणात दिवस पाणी घालते, भरपूर खुललो. बाबा तू खूप खुललायस. रेवती मॅडम होती ना तेव्हा म्हणजे मी एकदम गुलाबाच्या कळीवाणी होतो. आवाज निघत नव्हता, काय नाही. मग जेव्हा मॅडम भेटली का डायरेक्ट फुलून गेलो मी खूप. आता 5व्या नंबरवर आहे दीपक आणि प्रणाली. 6व्या नंबरवर आज रामा नीता. 7व्या नंबरवर आहे पवन आणि गायत्री. 8वा नंबर आहे सुभाष आणि ऐश्वर्या. आणि शेवटच्या नंबरवर आजची जोडी आहे ती आहे पंकज आणि गुरलीन. ती आम्ही 9वे नंबरवर होते. अनफॉर्च्युनेटली आम्ही खूप चांगलं केलं, तारीफ पण झाली, पण मला नाही माहिती आम्ही कशी 9वे नंबरवर होते. मला असं झालं की ही तर सांगत होती की आमचं खूप भारी झालंय, आम्ही लय भारी केलंय, पंकजनी काय बोलला, पंकज लय भारी झालं, आणि बॉटम मध्ये. आज काय राहिलं पंकज, काय झालं? काय नाही सर, म्हणजे जे होतं ते तर मी बोललोच. आता काही गलत्या वगैरे तर होतच राहतात. आज मी बोलत होती आम्ही जिंकणार, फर्स्ट येणार, पण ठीक आहे. तुम्ही शेवटून फर्स्ट आला, नो प्रॉब्लेम. ओके, होतं असं काहीतरी. होते पण बाकीच्यांनी पण खूप चांगला परफॉर्म केलं. तर आम्हाला असा पाहिजे की फक्त ह्याला कशाला इतके डिफिकल्ट टॉपिक तुम्ही देतात. बाय गॉड, आमची काही चुकी झाली तर आम्हाला माफ करा, पण आम्हाला थोडे थोडे इझी टॉपिक द्या. सो ऑलरेडी आपल्याकडे 2 नॉमिनीज आहेत. एक म्हणजे अर्जुन जोयाना, गायत्री पवन, तुम्ही नॉमिनेटेड आहात. सो आज तुम्हाला चौघांना मिळून ठरवायचंय आणि तुम्हाला एक जोडी नॉमिनेट करायची आहे बाकीच्यांपैकी. ऋषिकेश, श्रुती, मी आणि विजय आमच्या दोघांची जोडी नंबर 1 ला होती. तर त्यामुळे आम्हाला एक स्पेशल पॉवर भेटली की आम्ही डिस्कस करून, एकमत करून कुणालाही नॉमिनेट करू शकतो. परफॉर्मन्स नाही कुणाचा, त्याला करून टाक. नॉमिनेशनची वेळ आल्यावर नेहमीप्रमाणे माकडागत तोंड करून सगळी तिथं बसलेली. अरे हार नाही तर जिते, खेळे. कोणतरी हरणारे आणि कोणतरी जिंकणारे. आज प्रत्येक जण आता येणारच आहे बॉटमला, खाली शेवटला. हा, मग प्रत्येकाला यायचंच आहे. त्यासाठी मग कोण शेवट येईन त्याला नॉमिनेट करायचं. चालतंय. आपल्या चौघांचा पण निर्णय एक आहे का? हो, म्हणजे शेवट कोण आले त्याला. कारण गेम कुणाला, मला कुणाला काय करायचं नाही. गेम वरती गेल्यावर फेअर होतं की सगळ्यात जी बॉटमला जोडी असेल तिला आम्ही नॉमिनेट करू. ओके, ठरवलं तुम्ही? हो सर, गेमनुसारच आम्ही ठरवलं. जे बॉटमला आहेत त्यांचं नाव गुरलीन आणि पंकज, आणि 4 लोक सहमत आहेत. ओके, ठीक आहे. गुरलीन, पंकज, सो तुम्ही नॉमिनेटेड आहात आज. सो 3 जोड्या नॉमिनेटेड आहेत आपल्या, पवन गायत्री, गुरलीन पंकज, अर्जुन जोयाना. आम्ही खूप चांगलं केलं, तारीफ पण झाली. तर ऑब्व्हियसली जे लास्ट असतात लोक, त्या लोकांना नॉमिनेट करतात टास्क बेसिसवर. एनिवेज, आजचे जे आपले विनर्स आहेत, कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल डन. बकअप पंकज, गुरलीन, बकअप गायत्री, पवन, अँड बकअप सुभाष, ऐश्वर्या. सो आज आपले गावरान ब्रो आणि सिटी सुंदरी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. आज त्यांना त्यांच्या आवाजाचं महत्त्व काय ते कळलं. असेच वेगवेगळे अनुभव आम्ही त्यांना
द्यायचा प्रयत्न करतोय. असे वेगवेगळे अनुभव त्यांना मिळत राहतील आणि तुमच्यापर्यंत ज्या काही टास्क आहेत ते पोचवत राहतील एका एंटरटेनिंग पद्धतीने. तुम्ही पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटीत. चलो, थँक्यू सो मच लेडीज अँड जेंटलमॅन. आय विल सी यू टुमॉरो. उद्या आपली भेट होईल. आणि मी खरं सांगू का, हे मी कॅडबरी वगैरे बोलतो ना, क्रिसची खूप आठवण येते मला. असो, मला असं झालं की काय नक्की मॅटर काय? टू टेक केअर गाईज. Tomorrow is going to be a very bitchy and sassy day. मला क्रिशची आठवण येते. तू डिझर्व कर. क्रिश 100% deserve Just because of politics तो गेलाय बाहेर, तू डिझर्व कर. What's going to happen to Krish and Akshita are coming back. What? Yes. For Okay. sure. For Because सरांनी त्यांचं नाव घेतलं की कॅडबरीचं मला क्रिशची आठवण खूप येते. उगाच नाव नाही घेत. Gayatri and Pawan need to win tomorrow's task. Because बाकी सगळ्यांना सांभाळून घेऊ शकतो. बट ते लोक कन्सिस्टंटली पवन परफॉर्म करत नाहीये. गुरलीन आणि पंकज आर बोथ परफॉर्मिंग झोन. आणि त्यांनी ओव्हरऑल गोष्टी ओव्हरऑल चांगल्या केल्यात आणि सुभाष आणि ऐश्वर्याचं ओव्हरऑल चांगलं नाही झालंय. तर मला तसं वाटलं की तुझ्याकडे अपॉर्च्युनिटी किंवा तुम्ही अडून राहाल आणि सांगाल नाही होते आमचं एक मत. आता काय करायचं? टाकू शकले असते. आम्ही तुला लास्टला बघितलं ना, स्माइल केलं ना, मला वाटलं की तू तेच करणार. एकमताने होतच नाहीये. मी तुला नजर फिरवलेली ना जातानाच. मला असं वाटलं की तू काहीतरी इशारा करशील की कुणाला करायचंय. मी कसं बोलणार? बघितलं असतं तर उगाच ते हे झालं असतं म्हणून मी काय बोलले. पण मला सिरियसली वाटलं की तू करशील म्हणून. माझ्या मेन म्हणजे डोक्यात काहीच नव्हतं. मी पूर्ण ब्लँक होते. मला असं काय कुणाला करायचं वगैरे काहीच नव्हतं डोक्यात. एकमतच झालं नाही सांगायचं. कसं घेणार डिसिजन? आमचं एकमतच झालं नाही. मेन म्हणजे आता एवढे दिवस झालं तेच विनर होतात आणि आपण बघत बसतोय ना की नाही का, हा आता मला करेल, हिला करेल, आपण विचार करत बसतात आपण नॉमिनेट होणार आहे असं. त्यामुळे नाही का असं रॅन्डमली अचानक पॉवर भेटल्यामुळे मला पण नाही डोकं चाललं माझं. क्रिश इज नॉट गोना कम बॅक विथ अ गुड ॲटिट्यूड. नाही येणार, तो माझात येणार आहे. तो खूप घाणेरडा ॲटिट्यूड मध्ये येणार आहे. ॲटिट्यूड घेऊन येणार आहे. मी खूप रागवली होती विजयवर की तू मला कसा नॉमिनेट केला आणि ते राग घेऊन मी खाली गेली. गुरलीन काय टेन्शन मध्ये माझ्यावर का बोलून झाल्यास? तुझ्याकडे चान्स होता कारण तुला माहितीये पंकज नेहमी चांगला परफॉर्म करतो. दर रोज पंकज कधी पण बॉटमला आला नाही. आणि तुला हे पण माहितीये सुभाष कसं परफॉर्म करतो. तू कम्पेअर कर दोघांना कोण चांगला परफॉर्मर. मी तोंडावर बोलते, तू कम्पेअर कर. कम्पेअरचा विषयच नव्हता. बॉटम मध्ये जोडी बॉटमचा नाही, तू स्टार्टिंग आणि आतापर्यंत ते कम्पेअर कर. पण टास्क नुसारच आपण बेस तुम्ही ऐकला रेडिओ टास्क बेसिसवरच निर्णय दिलेला. त्याची कन्सिस्टन्सी पण बघतो. तो कुठे स्टँड करतो, तो कसा करतो ते पण बघा. अरे पण माझा एकट्याचा निर्णय नव्हता, चौघांचा होता. मी ब्लेम नाही करते तुला. ठीक आहे, आला ना बॉटम मध्ये आला, फाईन. मला तर असं धक्काच भेटला की हे कसं झालं. कारण त्याने एक्झाम्पल्स पण खूप छान दिले. तो अडकला नाही, तो बोलत होता स्पॉन्टेनियसली, हसत होता तो. कारण पंकज जास्त हसत पण नाही. कारण मी पण इथनं ठरवूनच गेलेलो, आज गेम नाही खेळलो तर परत आयुष्यात गेम खेळणारच नव्हतो. ठरवलेलं, एवढी मेहनतच घेतलेली. ओ माय गॉड. दिवसाची सुरुवात आमची नेहमी गाण्याने होते,
पण यावेळेस काहीतरी वेगळं झालेलं आहे. काय चाललंय? चला चला वाटला नव्हतं येईल म्हणून, पण आलो आता कसं तरी. आमची फॅमिलीने काढलेले लोक होते आणि ते गेस्ट होते जे कोणाला आवडते नाही. तर गुड मॉर्निंग नव्हती तो. काजलला बघितल्यावरती खरं तर काइंड ऑफ आनंद झाला. उठा रे उठा. गुड मॉर्निंग. अरे भाई गुड मॉर्निंग. एकदा बाहेर गेल्यावर काय याची गरज होती? बिनकामात दुसऱ्यांच्या पोटावर पाय आणायला कशाला काय याला आलाय? ते माझं डोकंच फिरलेलं. काय मामा? ती बोलणार ती बाहेरून एपिसोड वगैरे बघून आली. ठीक आहे, ती काढी लावणार आता या ग्रुप मध्ये. प्रयत्न करणार. आपण खोटं लावण्याची नाही. पण होऊ द्या नका. वाईल्ड कार्ड एंट्री आहे ना? नाही वाईल्ड कार्ड एंट्री आहे. नाही, काहीतरी करायला आलोय फक्त. आम्हाला कळत नव्हतं आणि ते पण सांगत नव्हते आम्हाला की ते एका दिवसासाठी आलेत की काही दिवसासाठी आलेत. डिजी टपाल आलंय. हॅलो गावरान रोज आणि सिटी सुंदरीज, कसं वाटलं सरप्राईज? हे आहेत आपले वाईल्ड कार्ड्स, क्रिश आणि काजल. सर्वप्रथम वाईल्ड कार्ड स्पर्धकांचं मुंबई मॅन्शन मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस सर्वांसाठी फार महत्वाचा आहे, कारण असं म्हणतात की प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते. आणि जर कोणाच्या प्रवासाची सुरुवात होत असेल तर कोणाच्या तरी प्रवासाचा शेवट ही होणार हे नक्की. म्हणजे आज एक जोडी या शो मधून एलिमिनेट देखील होणार आहे. आज मिड वीक एलिमिनेशन गाईज. वाईल्ड कार्ड स्पर्धकांकडे काही स्पेशल पॉवर आहे आणि ही स्पेशल पॉवर म्हणजे सुरक्षा कवच. या सुरक्षा कवच आधारे ते नॉमिनेटेड जोड्यांना सोडून इतर 6 पैकी 5 जोड्यांना सेव्ह करू शकतात. प्रत्येक इंटरव्हलला बझर वाजल्यानंतर वाईल्ड कार्ड स्पर्धक एका जोडीला एक सुरक्षा कवच देतील आणि ती जोडी सेफ होईल. याचाच अर्थ तुम्हाला आपल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकांची मर्जी राखावी लागेल आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुरक्षा कवच मिळवावंच लागेल. सो ऑल द बेस्ट सगळ्याला आहे हा. जे झाला. सगळे खेळतात, सगळे काय करतायत, सगळे करतात. आता सगळे सोडून आता पिच करा, मला बोला कोणाला हा पाहिजे, का पाहिजे, कसं पाहिजे ते तुम्ही डिसाईड करा. तुम्ही बोला. आता हा पॉवर छोटा मोठा पॉवर नाही, खूप मोठा पॉवर आहे आणि हा पॉवर आपण घेऊन आलोय. आता त्यांच्याकडे स्पेशल पॉवर असल्यामुळे मला वाटलं की जायला ह्यांच्याकडे कसली आली स्पेशल पॉवर? आम्ही इतक्या दिवस इथं असतो तर आमच्याकडे स्पेशल पॉवर नाही. आम्ही खूप चांगलं खेळतोय, तर प्लीज आमची अपेक्षा आहे की तू आम्हाला सेव्ह करशील. तुम्ही लोक चांगलं खेळताय तर तुम्ही लोकांना घाबरवलं नाही ना. काय सेव्ह करतो? आम्ही आधी गेलो कन्व्हिन्स करायला, कारण आम्हाला असं वाटलं होतं की एकदा आम्ही कवच घेऊन बसलो की मग आम्ही रिकामे. परत काजलला मॅन्युप्युलेट करायला किंवा सांगायला की तू काय केलं पाहिजे. त्यांच्या ग्रुपमध्ये जे ते लोक बसलेले ते लोक बोलत होते की आता सुभाष दादांनाच टार्गेट करायचं आणि सुभाष दादांना उडवायचं. तर दॅट इज द रिझन मला असं वाटतं तुम्ही आम्हाला वाचवायला. आणि ए ग्रुप ते ग्रुप नाहीये, सगळे जोडी आहे. सगळे आपला खेळतात. पहिल्यापासून बघतो आल्यापासून अजूनपर्यंत माझं मेंटर चेंज नाही झालंय एकदम. म्हणजे अशी कम आणि जर तू बघितलं असशील तर मी त्याला कधी चुकीच्या वे मध्ये इन्फ्लुएन्स नाही केलं. ह्याच्यासोबत बसू नको, ह्याच्यासोबत बोलू नको. नॉट वन्स हॅव आय सेड दॅट एव्हर. परफॉर्मन्सचं असलं तर डे 1 पासून आम्ही टॉप 1, टॉप 2, टॉप 4 मध्येच आहे परफॉर्म करताना. तर मला असं वाटतं तू एक चान्स द्यावा आम्हाला, कारण की आम्ही एवढं जर हार्डवर्क कन्सिस्टंटली करत आलोय तर बाय इथे येऊन आम्हाला सुरक्षा कवचची खरंच गरज आहे. विजयसोबत डान्सचा टास्क पण चांगला केला आणि आत्ता कालचा टास्क पण आम्ही जिंकलोय. सो मला असं वाटतं की अप अँड डाऊन्स आहेत, पण आम्ही करायचा प्रयत्न करतोय. सो बघ तू तुझ्या ह्यानी तुला जसं वाटेल तसं. तुला काय वाटतं विजय? तुला म्हणजे आम्ही कशामुळे सेव्ह करू? तुम्हाला वाटलं तर करू शकताय, तुमच्याकडे पॉवर आहे. विजय भाई आलो तू 2 जर मिनिटं. आता तू डायरेक्टच म्हणतायस का तू काहीच करून टाक, मग मला कारण आहे साफ कारण सापटेल का? विजय माझ्यासोबत काही तेवढा काल बोलला नाही तर मी भाई तुलाच मग केलं बाप्पा. मग म्हणशील का टार्गेट केलास आमच्या दोघांची कम्पॅटेबिलिटी आधीच्या पार्टनर्स पेक्षा खूप चांगली. मला असं वाटतं की पुढे जाऊन तुमचं बॉड अजून स्ट्रॉंग होऊ शकतं आणि तू छान मेंटर करू शकतं. मला कधी असं
काहीतरी सगळे कोणीतरी स्पॉर्ट्समध्ये बाटर हां जेव्हा ती बोलली की मी तुम्हाला देते सुरक्षा कवच, पण जेव्हा मला गरज असेल तेव्हा तुम्ही मला मदत करायची, तर असं झालं की शैतानचे हात मिला लिया. तुला असं वाटतंय का त्यांची गरज पडणार आहे? नाही गरज नाही पडणार म्हणजे असं पण तू एक ऑप्शन घेऊन चाललोय आपण असं आपण बोलू शकत नाही ना कोणाचं गरज पडणार कोणाला गरज नाही पडणार आपण बोलू शकत नाही. आता रेवतीला करूया नंतर आपण प्रणालीला करू. बोलू मी तू बोला. बोल बोल बोल. मी